नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, खरं तर ही खूप छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटेल की रात्री कसं झोपायचं, पण रात्रीची शांत झोप याचा खूप 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 इफेक्ट पडतो आपल्या पूर्ण लाईफवर. आपलं शरीर हे एक मशीन आहे जे रोज थकतं. बाकीचे मशीन्स असतात त्यांना तर डोकं पण नसतं, आपल्याला तर डोकं पण आहे जे सतत विचार करत असतं, सतत विचार करतं. जोपर्यंत आपण जागे आहोत आपल्या डोक्यात नॉन स्टॉप विचार येत असतात. तुम्ही ठरवून सुद्धा हे विचार थांबवू शकत नाही आणि हे पूर्णपणे नॅचरल आहे. त्यामुळे याला रात्रीची नीट विश्रांती देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही कसं झोपता हे खूप मॅटर करतं. रात्री झोपताना तुम्ही नेमकं कोणत्या कुशीवर झोपता, डाव्या कुशीवर, उजव्या कुशीवर की सरळ पाठ टेकून, याचा थेट परिणाम आपल्या पचनावर, हृदयावर आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की रात्री नेमकं कसं झोपावं, कोणत्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या शरीराला जास्त फायदा होतो. तर सगळ्यात आधी बोलूया डाव्या कुशीवर झोपण्याबद्दल. अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते डाव्या कुशीवर झोपणं पचनासाठी फायदेशीर असतं, कारण आपल्या शरीरातील पोट आणि आतडी याची रचना अशी आहे की डाव्या बाजूला झोपल्यावर अन्न पचन मार्गातून थोडं सहज पुढे सरकतं. त्यामुळे काही लोकांमध्ये ॲसिडिटी कमी होण्यासाठी याची हेल्प होते, पोट हलका वाटू शकतं. म्हणूनच ज्यांना वारंवार ॲसिडिटी किंवा जळजळ होण्याचा त्रास असतो त्यांना अनेकदा डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. आता या पद्धतीने झोपल्यामुळे पचनक्रिया थोडी सुधारण्यात हेल्प होऊ शकते आणि रात्री पोट ज्यांना जड वाटतं ही समस्या कमी होऊ शकते. आता बोलूयात उजव्या कुशीवर झोपण्याबद्दल. तर उजव्या कुशीवर झोपणं पूर्णपणे चुकीचं आहे असं नाही आहे, पण काही लोकांमध्ये यामुळे ॲसिडिटी थोडी वाढू शकते, कारण या पोझिशनमध्ये पोटातील ॲसिड वरच्या बाजूला येण्याची शक्यता थोडी जास्त असते. त्यामुळे ज्यांना गॅस्ट्रिक रिफ्लक्स किंवा जळजळीचा त्रास असतो त्यांना उजव्या कुशीवर झोपल्यावर अस्वस्थ वाटू शकतं. आता गॅस्ट्रिक रिफ्लक्स म्हणजे काय, तर आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेतून पोटात जातं. पोटात अन्न पचवण्यासाठी ॲसिड तयार होतं, पण कधी कधी पोट आणि अन्ननलिका यांच्यामधील वॉल्व नीट बंद होत नाही, त्यामुळे पोटातलं ॲसिड परत वर येतं. याला गॅस्ट्रिक रिफ्लक्स म्हणतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, पाठ टेकून झोपणं चांगलं आहे की नाही. आता सरळ पाठ टेकून झोपल्यामुळे मानेवर आणि पाठीवर कमी ताण येतो, त्यामुळे काही लोकांसाठी ही पोझिशन आरामदायक असते. पण काही लोकांमध्ये यामुळे घोरण्याची समस्या वाढू शकते किंवा श्वास घेण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून ज्यांना घोरण्याचा त्रास जास्त असतो त्यांनी कुशीवर झोपणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. झोपताना अजून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेवण केल्यावर लगेच झोपायला जाऊ नका. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे, कारण लगेच झोपल्यामुळे आपल्या डायजेशन सिस्टीमवर म्हणजेच पचनावर परिणाम होऊ शकतो आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीची उंची. खूप उंच उशी वापरल्यामुळे मानेवर ताण येऊ शकतो आणि सकाळी उठल्यावर मान किंवा पाठ दुखू शकते. म्हणून मध्यम उंचीची आणि मानेला आधार देणारी उशी वापरणं कधीही चांगलं.